हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग मजेमध्ये आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी पाठ क्रमांक 6 हे खरे खरे व्हावे या कवितेचे अध्यापन करूया. हे खरे खरे व्हावे, ऐका, म्हणा, वाचा. हवेवरी त्या होत स्वार मी, अवकाशी विहरावे. मनात माझ्या नेहमी येते, मी पक्षी व्हावे. आता ही जी कविता आहे, ही कविता कवयित्री सुमती पवार यांनी लिहिलेली आहे. सदर कवितेमध्ये मुलींनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. कवयित्री म्हणतात, माझ्या मनामध्ये नेहमी येते, मनात माझ्या नेहमी येते, माझ्या मनामध्ये नेहमी येते की हवेवरती त्या होत स्वार मी. हवेवरती मला काय करायचं आहे? आरूढ व्हायचं आहे. आरूढ होणे म्हणजे त्यावरती बसणे. आपण घोडेस्वार होतो म्हणजे घोड्यावरती बसतो आपण. त्या पद्धतीने हवेवरती कवयित्रीला काय व्हायचं आहे? स्वार व्हायचं आहे. आणि हवेवरती स्वार होऊन काय करायचं आहे? तर अवकाशी विहरावे. म्हणजे अवकाशी म्हणजे काय? आकाशात. विहरावे म्हणजे फिरावे. म्हणजे कवयित्रीला वाटते की मी काय करावं? मी हवेवरती स्वार व्हावे म्हणजे आरूढ व्हावे आणि अवकाशामध्ये फिरावे. एवढंच नाही तर कवयित्रीला वाटते की मी पक्षी व्हावे. कारण हे केव्हा शक्य आहे? हवेत उडून आकाशामध्ये फिरणे जर पक्षी झालं तरच ते शक्य आहे. म्हणून कवयित्रीला वाटतं की मी पक्षी व्हावे. कवयित्रीची इच्छा काय आहे? पक्षी होण्याची इच्छा आहे. कारण पक्षी झालं तरच आपल्याला हवेमध्ये फिरता येतं आणि हवेमध्ये फिरत फिरत आपण आकाशाचा पण मुक्त संचार आपण करू शकतो. आणि हे माणसांनी शक्य नाही तर काय व्हावं लागतं? त्यासाठी पक्षी व्हावं लागतं. कारण पक्ष्यांना काय असतात? पंख असतात. पक्ष्यांचं शरीर हलकं असतं, त्यामुळे त्यांना आकाशामध्ये फिरणं सोपं जातं. पण मानवाला ते शक्य आहे का? नाही. कारण मानवाचं शरीर हे अवजड असतं आणि मानवाला विशेष म्हणजे काय नसतात? पंख नसतात. त्यामुळं कवयित्री तर स्वप्न पाहतात की मला काय व्हायचं आहे? पक्षी व्हायचं आहे आणि आकाशामध्ये मुक्त संचार करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट कडवं आहे, दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. आता दवबिंदू हा जो शब्द आहे तो आपल्यासाठी नवीन नाही आहे. सकाळी सकाळी आपण जर पाहिलं तर आपल्या सभोवती वातावरणामध्ये पाण्याचे बाष्प असते आणि त्या बाष्पाचे कण जे आहेत ते थंड होऊन किंवा गोठून काय तयार होतात? दवबिंदू तयार होतात. म्हणजेच काय? थंड हवेपेक्षा उष्ण हवेचा एखादा थंड पृष्ठभागाशी स्पर्श होतो तेव्हा बाष्पकणाचे जलबिंदूमध्ये रूपांतर होते आणि हे जे चिमुकले बिंदू असतात त्यांना आपण काय म्हणतो? दवबिंदू असे म्हणतो. जेव्हा आकाश निरभ्र असते तेव्हा दव अधिक प्रमाणामध्ये तयार होते आणि निरभ्र आकाशात पाण्याचे बाष्पीकरण अधिक प्रमाणात होते. गवत, झाडे रात्रीला जास्त थंड असतात आणि सूर्य जसा वर येतो तसतशी उष्णतासुद्धा वाढते आणि मग दवबिंदूचे बाष्पीकरण होते आणि ते हवेत मिसळतात. त्याच पद्धतीनं कवयित्रीला इथं वाटतं, दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. गवतावर दवबिंदू पडलेले असतात आणि गवतावर उतरल्यानंतर त्या दवबिंदूला जेव्हा उष्णता मिळते म्हणजे सूर्यप्रकाश जेव्हा भेटतो किंवा त्या दवबिंदूवर सूर्यप्रकाश जेव्हा पडतो तेव्हा त्या दवबिंदूची काय होते? वाफ होते. वाफ होऊन पुन्हा ती कुठं जाते? मग अवकाशात जाते, आकाशात जाते. म्हणजे कवयित्रीला काय वाटतं? आपण दवबिंदू व्हावं, गवतावर उतरावं आणि सूर्याचा जेव्हा प्रकाश पडतो त्या दवबिंदूवरती
तेव्हा त्याची वाफ होते आणि पुन्हा आपण अवकाशामध्ये किंवा आकाशामध्ये पुन्हा निघून जावं. म्हणजे कवयित्रीला आकाशात जायचं आहे, पुन्हा पृथ्वीवर यायचं आहे, आकाशात जायचं आहे, पुन्हा पृथ्वीवर यायचं आहे. कारण इथे पक्षी होऊन आकाशात जायचं आहे, इथे दवबिंदू होऊन पुन्हा जमिनीवरती यायचं आहे, गवतावरती यायचं आहे आणि गवतावरची वाफ होऊन पुन्हा अवकाशात जायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट कडवा आहे क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. तर क्षितिज तुम्हाला माहिती आहे, क्षितिज कशाला म्हणतात? जिथे आकाश जमिनीला टेकल्याचा भास होतो त्या काल्पनिक रेषेला आपण क्षितिज असं म्हणतो. क्षितिज हे आपल्याला का दिसतं? तर पृथ्वीचा आकार कसा आहे? गोलाकार आहे. जेव्हा आपण उंचावर जातो, खूप उंचावर जातो आणि दूरवर जेव्हा नजर टाकतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आकाश आणि जमीन हे एकत्र आलेले आहेत किंवा एक काल्पनिक रेषा आहे जी आकाश आणि जमिनीला काय करते? जोडते. आणि त्या भासाला ॲक्च्युअली तसं नाही आहे, पण ते डोळ्याला आपल्याला तसं भास होतो, दिसतो आणि म्हणून त्याला आपण क्षितिज म्हणतो. आणि क्षितिजावर कसे असतात रंग? गडद रंग असतात. तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा क्षितिज पहा, असे खूप गडद रंग त्या क्षितिजावर आपल्याला दिसतात. कवयित्रीला काय वाटतं मग? क्षितिजावरचे दाट रंग कवयित्रीला व्हावेसे वाटतात आणि हे दाट रंग जे आहेत, दाट रंग होऊन ढगाचे रूप घेऊन कवयित्रीला झुलावंसं वाटतं. झुलावे वाटते म्हणजे झोका घ्यावा वाटतो. भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. आता वारा माहिती आहे आपल्याला, वारा म्हणजे हवा जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात वाहते तेव्हा आपण त्याला वारा म्हणतो. आणि हा जो वारा आहे तो कसा आहे? भरारणारा आहे, म्हणजे वाहणारा वारा आहे. आणि वाहणारा वारा व्हायचे कवयित्रीला आणि कोणाशी खेळायचं आहे? चंद्राशी खेळायचं आहे. पहा कवयित्रीच्या ज्या कल्पना आहेत त्या किती सुंदर आहेत. वारा भरारणारा व्हायचा आहे आणि त्या चंद्राशी, अवकाशामधल्या चंद्राशी वारा होऊन खेळायचं आहे. नेक्स्ट कडवा आहे धुक्यापरी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे अवघे जग झाकुनी तयाला मिश्किलतेने पाहावे. धुक्यापरी, धुकं माहिती आहे तुम्हाला? धुकं म्हणजे काय? तर धुकं हे जे आहे एक ढगासमान गोष्ट आहे, ढगासारखी दिसणारी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये पाण्याचे अथवा बाष्पाचे सूक्ष्म बिंदू असतात. आणि कवयित्रीला काय करायचं आहे? धुकं व्हायचं आहे. धुकं होऊन धरतीवरती यायचं आहे, धरणीवर उतरावे. अलगद अलगद म्हणजे हळूहळू काय करायचं आहे? धुकं व्हायचं आहे आणि अलगद अलगद म्हणजे हळूहळू काय करायचं आहे? धरतीवरती उतरायचे आहे. अवघे जग झाकुनी तयाला मिश्किलतेने पाहावे. अवघे जग झाकुनी तयाला म्हणजे धुक्याने तिला काय करायचं आहे? कवयित्रीला काय करायचं आहे? सगळं जग जे आहे, सगळी सृष्टी जी आहे, सगळी पृथ्वी जे आहे ते काय करायचं आहे? धुक्याने झाकून टाकायचं आहे, पांघरून टाकायचं आहे आणि मिश्किलतेने पाहावे. आता मिश्किलतेने म्हणजे एक खोडकरपणा अंगामध्ये असणे. तर खोडकरपणाने त्या पृथ्वीला, त्या सृष्टीला, त्या जगाला पाहायचं आहे. म्हणजे धुकं पडल्यानंतर ते जग, ते पृथ्वी कशी दिसते हे पाहण्याची इच्छा कवयित्रीला आहे. नेक्स्ट कडवा आहे ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पाहावा काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. आता कवयित्रीला काय वाटतं माहिती आहे का? सूर्यापासून जी उष्णता निघते ना, सूर्य काय करतो? आपल्याला उष्णता देतो. म्हणजे सूर्य हा उष्णतेचा काय आहे? स्रोत आहे, ऊर्जेचा तो स्रोत आहे. कवयित्रीला वाटते की उष्णता ज्याच्यापासून निघते तो सूर्य काय करायचा आहे? अगदी जवळून पाहायचा आहे. म्हणजे खूप जवळ जाऊन कवयित्रीला सूर्याला पाहायचं आहे.
काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावे. म्हणजे काळोख म्हणजे काय? अंधार. तर अंधाराला काय करायचं आहे? चिरायचं आहे. आणि चिरत चिरत कवयित्रीला सूर्यकिरण व्हायचं आहे. म्हणजे जो अंधार पसरलेला आहे त्या अंधारातून सूर्याचा किरण व्हावासा असं वाटतं कवयित्रीला. म्हणजे अंधाराला चिरत चिरत सूर्याचा किरण होऊन बाहेर पडावं असं कवयित्रीला वाटतं. त्यानंतर लास्ट कडवं आहे, निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे, भास नको मज तुम्हा सांगतो, हे खरे खरे व्हावे. कवयित्रीला वाटते निसर्गामध्ये जे रंग आहेत त्या निसर्गाच्या मनमोहक रंगामध्ये रंगून जावं असं कवयित्रीला वाटते. भास नको मज तुम्हा सांगतो, म्हणजे तुम्हाला सांगतो किंवा तुम्हाला सांगते की हा माझा भास नाही, हा माझा भास नाही, तर मला हे सगळं खरेखुरे व्हावेसे वाटते. मला हे सर्व कसं व्हावेसे वाटतं? खरेखुरे व्हावेसे वाटते. म्हणजे आत्तापर्यंत जे कवयित्रीनं इच्छा व्यक्त केलेले आहेत हे सगळं कवयित्रीला खरं खरं व्हावं वाटतं. हे स्वप्न नसावं किंवा हा भास नसावा, तर हे सगळं खरं खरं व्हावं असं कवयित्रीला वाटतं. आणि म्हणून आपल्या या कवितेचे नाव काय आहे? हे खरे खरे व्हावे. बालमित्रांनो, तुम्हाला ही कविता समजली असेल. तर आता आपण काय करूया? कवितेचे शब्दार्थ पाहूया. शब्दार्थ आहेत, स्वार होणे म्हणजे आरूढ होणे किंवा बसणे, विहरणे म्हणजे अवकाशात उडणे किंवा फिरणे, क्षितिज म्हणजे आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखे वाटते किंवा भास होतो ते ठिकाण, भरारणारा म्हणजे वेगाने वाहणारा वारा, अलगद म्हणजे हळूच, मिश्किल म्हणजे खोडकर, स्त्रोत म्हणजे ज्यापासून मिळते तो मार्ग. सूर्य हा काय आहे? उष्णतेचा स्त्रोत आहे. म्हणजे उष्णता आपल्याला सूर्यापासून मिळते, म्हणून स्त्रोत म्हणजे काय? ज्यापासून मिळते तो मार्ग. काळोखाला चिरणे म्हणजे काळोख भेदून जाणे, म्हणजे काळोखाला मागे सारून आपण पुढे निघून येणे, भेदून त्याच्यातून आतून भेदून बाहेर पडणे. भास म्हणजे काय? भ्रम. तर अशा पद्धतीने ही शब्दार्थे आहेत जे आपल्याला कविता समजण्यासाठी आवश्यक आहेत. त्यानंतर आपण आता स्वाध्याय पाहूया. सुरुवातीला प्रश्न आहे, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते. आता आपण सुरुवातीला पहिल्याच पॅरेग्राफमध्ये पाहिलेलं आहे, हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे, माझ्या मनात नेहमी येते मी पक्षी व्हावे. कवयित्रीला काय वाटते? पक्षी व्हावेसे वाटते आणि हवेवर स्वार होऊन अवकाशात फिरावेसे वाटते. हवेवर स्वार होऊन अवकाशात फिरावेसे वाटते. पक्षी व्हावेसे वाटते. सुरुवातीला आपल्याला लिहायचं आहे, पक्षी व्हावेसे वाटते आणि हवेवर स्वार होऊन अवकाशात फिरावेसे वाटते. दुसरा प्रश्न आहे, कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते. कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते. तर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्याचं उत्तर आहे, दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावे. तर कवयित्रीला कसे उतरावेसे वाटते? कसेच्या ऐवजी तुमचं उत्तर असेल दवबिंदू होऊन पहाटे उतरावेसे वाटते. कवयित्रीला गवतावर दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावेसे वाटते. नेक्स्ट प्रश्न आहे, धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते.
तर थर्ड पॅरेग्राफ फोर्थ पॅरेग्राफ म्हणजे फोर्थ कडवं जे आहे, चौथं कडवं, त्याच्यामध्ये आहे धुक्यापरी मी अलगद अलगत धरणीवर उतरावे, अवघे जग झाकुणी तयाला मिश्किलतेने पाहावे. म्हणजे कवयित्रीला काय वाटतं माहिती का? धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते? तर कवयित्रीला धुके बनून हळूच धरतीवर उतरावेसे वाटते आणि सगळ्या जगाला झाकून खोडकरपणे त्या जगाची जी काही परिस्थिती आहे, स्थिती आहे, ती पाहावीशी वाटते. म्हणजेच उत्तर काय असेल आपले? धुके बनून कवयित्रीला हळूच धरतीवर उतरावेसे वाटते आणि सगळ्या जगाला झाकून खोडकरपणे त्याची परिस्थिती पाहावीशी वाटते. नेक्स्ट प्रश्न आहे कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते? कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटतात? तर कवयित्रीला इथं आपलं नेक्स्ट कडवं जे आहे, ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पाहावा, काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. म्हणजे अंधाराला चिरत जाण्यासाठी कवयित्रीला काय व्हायचं आहे? सूर्यकिरण व्हायचं आहे. कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते? तर कवयित्रीला सूर्यकिरण व्हावेसे वाटते कारण कवयित्रीला अंधाराला काय करावं वाटतं? चिरत जावं वाटतं. किंवा असे लिहू शकता तुम्ही, अंधाराला चिरत जाण्यासाठी कवयित्रीला सूर्यकिरण व्हावेसे वाटते. हे पण उत्तर तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा. आता खालील कल्पना दिलेली आहे, कवयित्रीच्या ज्या कल्पना आहेत त्याचा आपल्याला योग्य अर्थ इथे शोधायचा आहे. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. आता या कल्पनेचा अर्थ तुम्हाला खाली दिलेला आहे, त्याचा योग्य अर्थ तुम्हाला काय करायचा आहे? शोधायचा आहे. पहिलं जे अर्थ दिलेला आहे, सूर्यकिरणाची वाफ व्हावी. दुसरा आहे सूर्याच्या उष्णतेने वाफ बनावी. तिसरा आहे सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा. तर याचं एक्झॅक्ट उत्तर येतं, या तिन्ही उत्तरापैकी एक्झॅक्ट उत्तर असेल सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा. हे काय आहे? या कल्पनेचा अर्थ आहे. म्हणजे नंबर 3 येतं. आपलं उत्तर काय येतं? नंबर 3 येतं. त्यानंतर नेक्स्ट आहे भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. आता या कल्पनेचा अर्थ तुम्हाला इथे सांगायचा आहे. 3 पर्याय दिलेले आहेत, त्या 3 पैकी योग्य पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. निसर्गातल्या रंगात रंगून जावे हा पहिला अर्थ दिलेला आहे. दुसरा वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात. आणि तिसरा आहे कोणतीच गोष्ट भासमान नसावी. म्हणजे या तिन्हीपैकी एक्झॅक्ट उत्तर आहे भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. म्हणजे कवयित्रीला भास नको आहे हे सगळं तिने जे व्यक्त केलेलं आहे, कवयित्रीने जे व्यक्त केलेलं आहे ते भास नको, तर ते सगळं प्रत्यक्षात उतरावं असं कवयित्रीला वाटतं. आणि म्हणून इथे आपलं जे पर्याय क्रमांक 2 आहे, वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात अशी कवयित्रीची इच्छा आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, कवितेतून शोधा. उदाहरणार्थ चंद्राशी खेळणारा हा काय आहे? भरारणारा वारा आहे. तसं तुम्हाला इथे काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दात जे कवितेतून आलेले जे काही समर्पक हे आहेत शब्द ते तुम्हाला काय करायचं आहे? शोधायचं आहे. चंद्राशी खेळणारा कोण आहे? भरारणारा वारा आहे. तर आपल्याला असंच अवकाशी विहरणारा हा कोण आहे? अवकाशी विहरणारा हा कोण आहे? आपण पहिल्याच कडव्यात पाहिलेला आहे. हवेत त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे, मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. म्हणजे अवकाशात विहरणारा कोण आहे? तर पक्षी आहे. त्यानंतर नेक्स्ट, गवतावर उतरणारे. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. म्हणजे गवतावर उतरणारे कोण आहेत? तर दवबिंदू आहेत.
नेक्स्ट, धरणीवर उतरणारे, धुक्यापरी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे. म्हणजे धुके, कोण उतरणार आहे धरणीवर? धुके उतरणार नाही. नेक्स्ट आहे ऊर्जेचा स्रोत असणारा, ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी. म्हणजे ऊर्जेचा स्रोत कोण आहे? सूर्य आहे. काळोखाला चिरणारा, कोण चिरणार आहे काळोखाला? काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावे. म्हणजे सूर्यकिरण काळोखाला काय करणार आहे? चिरणार आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, खरे खोटे याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा. खरे खोटे म्हणजे आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. जवळ दूर, जवळ दूर. त्यानंतर काळोख, प्रकाश किंवा उजेड, दोन्ही लिहिता येईल आपल्याला, प्रकाश किंवा उजेड. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, मी झाड झाले तर अशी कल्पना करून 5 ते 6 वाक्य लिहा. तर मी झाड झाले अशी कल्पना करायची आहे आपल्याला आणि 4 ते 5 वाक्य लिहायची आहे. तर मी झाड झाले तर काय होईल, काय करेन? तर मी झाड झाले तर वाटसरूंना मी सावली देईन. म्हणजे वाटेत जाणाऱ्या लोकांना, वाटेत ये जा करणाऱ्या लोकांना मी सावली देईन. माझ्या छायेमध्ये लहान मुलं खेळतील, बागडतील. मला लागलेली जी गोडगोड फळे आहेत ती गोडगोड फळे मी सर्वांना देईन. माझ्या सावलीमध्ये सर्व वाटसरू काय करतील? विश्रांती घेतील. आणि पक्षी जे आहेत, पक्षी माझ्यावरती म्हणजे माझ्या फांदीवरती काय करतील? सुंदरसे घरटे बांधतील. त्यांच्या पिलांचा मधुर आवाज ऐकून मला काय मिळेल? आनंद मिळेल. आणि मी इतरांसाठी काय करेल? इतरांसाठी म्हणजेच मनुष्य जातीसाठी, मनुष्यासाठी मी काय करेन? ऑक्सिजन जो आहे महत्त्वाचा, मनुष्यासाठी जगण्यासाठी जो ऑक्सिजन आहे तो मी माझ्यातनं काय करेल? मनुष्यासाठी देईन. आणि पर्यावरण जे आहे किंवा माझ्या सभोवतालचा जो भाग आहे, प्रदेश आहे, जो एरिया आहे, तो एरिया मी काय करेन? स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे ऑक्सिजन जर सोडला तर तो भाग काय होईल? प्रदूषणमुक्त होईल. म्हणजे प्रदूषणमुक्त राहील. मी झाड झाले तर काय करेन हे आपण 5 ते 6 वाक्यात लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न 6वा, हे शब्द असेच लिहा कारण हे शब्द थोडेसे अवघड आहेत त्याच्यामुळं. तर हे जे शब्द आहेत जराशे अवघड आहेत त्याच्यामुळे तुम्हाला हे शब्द, एक शब्द 5-5 वेळेस जर लिहिलात तर तुम्हाला त्याच्यातल्या चुका होणार नाहीत. क्षितिज, ऊर्जा, मिश्किल, स्त्रोत, स्वार, सूर्यप्रकाश, चंद्र, निसर्ग, पुन्हा हे शब्द तुम्हाला जसेच्या तसे लिहायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, झुळूक मी व्हावे, कवी दा. अ. कारे यांची कविता मिळवून त्या कवितेचे वर्गात वाचन करा. तर झुळूक मी व्हावे ही कविता आहे दामोदर कारे यांची, जे प्रसिद्ध कवी आहेत. त्यांच्या विविध विषयावरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत आणि निसर्ग हा त्यांच्या कवितेचा आवडता विषय आहे. तर आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कोठे कोठे जाता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमतीजिमती करता येतील याचे मजेदार वर्णन या झुळूक मी व्हावे कवितेमध्ये दामोदर कारे यांनी केलेली आहे. चला तर मग ती आपण कविता वाचूया.
वाटते सानुली मंद झुळूकु मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. लावून अंगुली कलिकेला हळूवार, ती फुलून बघे तो व्हावे पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशा तुणी फिरता उधळूनी द्यावा. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात. वेळूच्या कुंजी वाजवूनी अलगुज, कणसांच्या काणी सांगावे हितगुज. शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गाळूनी जांभळे पिकली भुळभुळ तिरी. दिनभरी राबुनी रमला दिसता, दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी. टवटवी मुखावर आणावी बिलगोणी, स्वच्छंद अशा या करुणी मनाना मौजा. घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. ही आहे कविता झुळूक मी व्हावे, जिचे आपण आता वाचन केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, ढगांचे विविध आकार काढा, त्यांना रंग द्या व त्यात कवितेचे एक एक कडवे सुंदर अक्षरात लिहा. आता बालमित्रांनो, तुम्हाला असे ढगांचे आकार द्यायचे आहेत आणि या आकाराला असे रंग द्यायचे आहेत सुंदरसे. तुमच्या मनाने कुठलेही तुमचे आवडते रंग द्या आणि त्या आवडत्या दिलेल्या रंगामध्ये आपण जी कविता आपण शिकलेली आहे हे खरे खरे व्हावे, त्याचं एक एक कडवं तुम्हाला काय करायचं आहे, एका एका ढगामध्ये लिहायचं आहे. असे एकूण 6 कडवे आहेत, त्यामुळे 6 ढग काढा आणि त्या 6 ढगामध्ये 6 कडवे सुंदररित्या सुंदर अक्षरामध्ये हस्ताक्षरामध्ये तुम्ही काय करा, एक एक कवितेचं कडवं लिहा. त्यामुळे तुम्हाला काय होईल, कविता पाठांतर होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीशी वाटतात तसे तुम्हाला कोण कोण व्हावेसे वाटते ते लिहा. आता कवयित्रीला पक्षी व्हावं वाटतं, कवयित्रीला दवबिंदू व्हावं वाटतं, कवयित्रीला क्षितिज व्हावं वाटतं, कवयित्रीला वारा व्हावा वाटतो, कवयित्रीला धुकं व्हावं असं वाटतं, कवयित्रीला सूर्याचा किरण व्हावासा वाटतो आणि निसर्गातल्या रंगामध्ये तिला रंगून जावंसं वाटतं. तसं तुम्हाला कुठली कुठली रूपे घ्यावीशी वाटतात तसं तुम्हाला काय करायचं आहे, इथे वर्णन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला कोण कोण व्हावेसे वाटते, म्हणजे तुम्हाला पक्षी व्हावेसे वाटते, तुम्हाला अजून काही म्हणजे पोलीस व्हावंसं वाटतं, तुम्हाला अजून म्हणजे कुठलाही व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचं तुम्हाला हवे असलेलं रूप, त्या व्यक्तीचं वर्णन तुम्ही काय करू शकता, इथे करू शकता. आणि विविध रूपे जर तुमच्या मनामध्ये तुमच्याविषयी म्हणजे तुम्हाला हे व्हायची इच्छा आहे, तुम्हाला वारा व्हायची इच्छा आहे, तुम्हाला कवी व्हायची इच्छा आहे, तुम्हाला पोलीस व्हायची इच्छा आहे किंवा तुम्हाला आणखीन काही होण्याची इच्छा असेल तर ती रूपे घेऊन तुम्हाला कोण कोण व्हावं असं वाटतं त्याची यादी तुम्हाला इथे करायची आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खाली चित्र पहा, चित्राचे वर्णन करा. आता इथे चित्र दिलेलं आहे आणि या चित्राचे वर्णन करायचं आहे तुम्हाला. त्या चित्रामध्ये काय काय दिसते ते आधी बघून घ्या. छान सुंदर असे ढग दिसत आहेत. ढगामध्ये पक्षी काय करत आहेत, विहरत आहेत, फिरत आहेत, उडत आहेत. याला वाक्यात छान वर्णन करायचं आहे जे दिसतं त्याला. त्यानंतर सुंदर असं डोंगर दिसत आहे. डोंगराच्या आड आपल्याला सूर्य उगवलेला दिसत आहे. छान प्रकाश सूर्याचे जे सूर्यकिरणं आहेत ते आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर झाडे दिसत आहेत. त्यानंतर एक छानसं घर दिसत आहे. घराला कंपाऊंड दिसत आहे, म्हणजे घराला जे आहे ते घराचा जो परिसर आहे तो काय दिसत आहे, कंपाऊंडनी वेढलेला दिसत आहे. त्यानंतर सुंदर असं गवत दिसत आहे.
तर याचं वर्णन करायचं आहे या चित्राचं. तुम्हाला चित्रात जे जे भासतंय ते ते वाक्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. आता नेक्स्ट प्रश्न आहे, खालील वेळेला सूर्याचा रंग कसा दिसतो त्याचे निरीक्षण करा आणि लिहा. आता हे तुम्हाला निरीक्षणाचा भाग आहे. तो निरीक्षणाचा भाग तुम्हाला एके दिवशी काय करायचं आहे, तुम्हाला दिवसभर सूर्याचं निरीक्षण करायचं आहे आणि मग ते लिहायचं आहे. सकाळी सकाळी जो सूर्य दिसतो तो काय दिसतो, पिवळा दिसतो. पिवळसर रंगाचा सूर्यकिरण आपल्याला आपल्या अंगावरती पडतात. सकाळचं कोवळं ऊन असतं ना, त्या उन्हाचा कलर जो असतो तो पिवळा असतो. दुपारी जो कलर असतो तो गडद पिवळा असतो, गडद पिवळा आणि थोडासा लालसरही असतो, लालसर. सायंकाळी तो लाल दिसतो, आपल्याला लाल दिसतो. आणि रात्री मात्र सूर्याचा रंग जो असतो तो आपल्याला दिसतच नाही, कारण रात्री सूर्य काय जातो, ढगाच्या आड जातो आणि आपल्याला चंद्र दिसतो. म्हणजे ढगामध्ये तो सूर्य काय होतो, लोप पावतो. त्यानंतर आता इथं ग्रामरचा भाग आहे. उपक्रम दिलेला आहे तुम्हाला इथे. तुमच्या कल्पनेने या कवितेचे वर्णन करणारे निसर्ग चित्र काढा. म्हणजे आता कवितेचं जे वर्णन आहे त्या वर्णाचं या पद्धतीचं वर जसं चित्र दिलेलं आहे त्या चित्राप्रमाणे तुम्हाला काय काढायचं आहे, निसर्ग चित्र काढा. म्हणजे दवबिंदू दाखवा, गवत दाखवा, गवतावरती दवबिंदू दाखवा, त्यानंतर धुके दाखवा, त्यानंतर क्षितिज दाखवा आणि सुंदर असं निसर्ग चित्र काढा. ज्याला चित्राची आवड आहे, ज्यांना चित्र काढावंसं वाटतं ते मुलं खूप सुंदर पद्धतीने हे चित्र काढू शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे ग्रामरचा भाग आहे. खालील वाक्यात कंसातील योग्य सर्वनामे घाला. आता इथं काही सर्वनामे दिलेले आहेत आपल्याला, आपण, ती, त्यांना, स्वतः. आता हे जे 4 सर्वनामे आहेत, 4 वाक्यामध्ये कुठलं सर्वनाम कुठे बसतं ते आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. पहिलं वाक्य आहे, हसीना खेळाडू आहे. डॅश रोज पटांगणावर खेळते. आता हसीना ही काय आहे, हसीना ही मुलगी आहे. तर मुलगी असल्यामुळं तिचं जे सर्वनाम येणार आहे ते काय येईल, आपण तर येणारच नाही, एकटी आहे ती, म्हणजे ती, त्यांना, स्वतः, आपण यापैकी कोणतं सर्वनाम येईल, ती येईल. आणि म्हणून आपण इथं लिहायचं आहे. आणि लिहिताना वाक्य वाचून पाहायचं, म्हणजे आपण लिहिलेलं करेक्ट आहे की नाही हे लक्षात येतं. हसीना खेळाडू आहे, ती रोज पटांगणावर खेळते. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा जो शब्द आहे त्याला आपण सर्वनाम म्हणतो. आणि हसीना या नामाऐवजी ती हा इथे आपण सर्वनाम वापरलेला आहे आणि वाक्य पूर्ण केलेलं आहे. बाईंनी मुलांना खाऊ वाटला. डॅश मुलांशी गप्पा मारल्या. आता बाईंनी मुलांना खाऊ वाटला. आता बाईंनी हे इथं काय आहे, नाम आहे, त्याच्याऐवजी आपल्याला इथे सर्वनाम घ्यायचं आहे, कारण त्या वाक्याशी संबंधित पुढचं वाक्य आहे. म्हणजेच बाईंनीसाठी इथं सर्वनाम काय येतो, आपण तर येणार नाही. त्यांनी, ती आपलं झालेलं आहे, त्यांनी आणि स्वतः, तर या दोन्हीपैकी एक. तर बाईंनी खाऊ वाटला, त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या. स्वतः इथे येणार नाही, त्यांनी येईल. नेक्स्ट प्रश्न आहे, घरातील सगळे म्हणाले डॅश सिनेमाला जाऊ. आता घरातील सगळे म्हणाले आणि सगळ्यांसाठी जे सर्वनाम येणार आहे ते काय येईल, आपण येईल. आपण सिनेमाला जाऊ. त्यानंतर नेक्स्ट आहे, जॉनने डॅश चहा केला. जॉनने स्वतः चहा केला. स्वतः हे इथं काय आलेलं आहे, जॉनसाठी सर्वनाम आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा. आता इथे सर्वनामे दिलेले आहेत, योग्य सर्वनाम तुम्हाला इथं काय करायचं आहे, निवडायचं आहे आणि लिहायचं आहे. डॅश गावाला जा.
तुम्ही गावाला जा, आपण गावाला जा, आम्ही गावाला जा. वाक्य कुठलं योग्य वाटतं? तुम्ही हा सर्वनाम लिहिलं तर वाक्य योग्य वाटते, तुम्ही गावाला जा. त्यानंतर आईने डॅश डॅश डब्बा भरून दिला. आईने, त्याने तर येणार नाही, आपण पण येणार नाही, काय येईल? तिचा येईल. आईने तिचा डब्बा भरून दिला. आज डॅश डॅश खूप मजा केली. आज ती खूप मजा केली येणार नाही, स्वतः खूप मजा केली येणार नाही. आज आम्ही खूप मजा केली, म्हणजे इथं काय येईल? आम्ही येईल. दादा धावपटू आहे. आता दादा ऐवजी सर्वनाम घ्यायचं आहे आपल्याला इथे. डॅश डॅश रोज पळतो. तो, ती, त्या. तर पुरुषवाचक आहे दादा म्हणजे, तर तो काय येईल? तो येईल. तो रोज पळतो. डॅश डॅश बाळाला मांडीवर घेतले. तिला बाळाला मांडीवर घेतले, येणार नाही. तिचा बाळाला मांडीवर घेतले, येणार नाही. तिने बाळाला मांडीवर घेतले, हे वाक्य योग्य राहील. नेक्स्ट शेवटचं वाक्य आहे, मोत्याने धावत येऊन डॅश डॅश स्वागत केले. आम्हाला येणार नाही, आपण येणार नाही, आमचे येईल. आमचे हे करेक्ट सर्वनाम असेल. मोत्याने धावत जाऊन आमचे स्वागत केले. अशा पद्धतीने आपण आज हे खरे खरे व्हावे या कवितेचे अध्यापन आणि स्वाध्याय हे पूर्ण केलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.